काळजीपूर्वक लक्ष द्या बाळा. In quadrilateral ABCD, segment AD parallel BC means trapezium दिला आपल्याला. Diagonal AC and diagonal BD intersect each other in point P. Show that AP upon PD is equal to PC upon BP. आता आपण काय करूया, फिगर घेऊया. काळजीपूर्वक लक्ष ठेवा. रेशो द्यायचा आहे त्यांना, रेशो दिलेला नाही. सेगमेंट AD पॅरलल सेगमेंट BC, याला हा पॅरलल दिलाय म्हणजे अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट असतील. व्हर्टिकली अँगल नेहमीच कॉन्ग्रंट असतो. ए न दोन ट्रायंगल काय होतील, सिमिलर होतील. दोन सेगमेंट पॅरलल दिलेले अँड सेगमेंट BD इज ट्रान्सव्हर्सल, therefore angle ADP congruent angle CBP. स्टेटमेंट नंबर 1. आता वरचा एक ट्रायंगल, याला हा कॉन्ग्रंट आहे, याला व्हर्टिकली ऑपोजिट अँगल इक्वल आला PADBC. मग दोन ट्रायंगल इन ट्रायंगल ADP अँड ट्रायंगल ADP ला कोणता घेणार, CBP. अँगल ADP congruent angle CBP from 1 एक वरून अँगल APD congruent angle CPB give region vertically opposite angle, therefore triangle ADP similar triangle CBP. मग दोन ट्रायंगल कोणत्या टेस्टनं दोन ट्रायंगल सिमिलर झालं तर बाय AA टेस्ट. दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर करस्पॉन्डिंग साइड घ्या. AD नको आहे आपल्याला. AP अपॉन CP इज इक्वल टू DP अपॉन BP. बघा व्यवस्थित, भागलेला आहे गुणलं AP BP, भागलेला आहे गुणलं DP CP. त्यांना उत्तर काय पाहिजे ते बघूयात आपण. त्या पद्धतीनं उत्तर देऊया. AP बाय PD. आता DP न गुणलेलं आहे, DP न जाऊन भागलं. पलीकडं CP बाय BP. मग आता AP बाय DP आणि PD एकच. पलीकडं CP म्हणजेच PC, BP संपलं. व्यवस्थित लिहून घ्या. क्वाड्रिलॅटरल दिला, पॅरलल लाईन दिली, ट्रान्सव्हर्सल दिला, अल्टरनेट अँगल एक काढून घेतला. दोन ट्रायंगलची फिगर दिलेली आहे तिथं. ट्रायंगलमध्ये गेलो, एक फ्रॉम 1, एक व्हर्टिकल अपोजिट अँगल. दोन ट्रायंगल सिमिलर बाय AA टेस्ट. करस्पॉन्डिंग साइड्स आर प्रपोर्शनल, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आणि नंतर त्यांची जी नावं होती त्या पद्धतीनं नावं दिली. सोल्युशन व्यवस्थित लिहून घ्या बाळा.